तर आता मला बनवायचा आहे कॅरेटचा आणि बीटरूटचा ज्यूस बनवते. तर आता आलं पण टाकून घेतलंय. आता थोडंसं किंचित आता मीठ टाकून घेते. पाहिजे तेवढी आता साखर आता टाकून घेते. साखर थोडीच टाकणार आहे, लय काय साखर टाकत नाही. थोडंसं जिरं टाकून घेते. ओवा टाकायचा असला तर टाकते. आता थोडं आता जिरं पण टाकून घेतले. ते खूप छान असा ज्यूस होतो आता. तर आता बारीक करून घेते आता मिक्सरमध्ये. आता तर पहिल्यांदा आता डायरेक्ट पाणी नाही ओतायचं आता. तर असं बारीक करून घ्यायचं, नाहीतर मग तसंच पाणी पहिल्यांदा ओतलं की असंच अख्खं बीटरूट आणि गाजरं राहते ते. त्याच्यामुळं पहिल्यांदा असं पाणी न ओतता आता बारीक करून घेते आता. तर आता खूप छान असं बारीक झाले. आता थोडंसं पाणी ओतून घेते आता. तर या भांड्याच्या अंदाजानुसारच आता पाणी ओतून घेते आता. लय जर पाणी ओतलं तर सगळं मिक्सरच्या बाहेरच जायला, आता त्याच्यामुळे थोडंच पाणी ओतून घेतलंय. तर पहिल्यांदा मी गाळून घेतलं तर तेच बघा हे एवढं वेस्ट निघालं असं. तर आता दुसऱ्यांदा आता गाळून घेते आता मस्तपैकी आता. तर भरपूर असा ज्यूस असा झालाय असं, आणि कलर पण किती छान असा आलाय. आणि खायला पण खूप म्हणजे टेस्टीच असते पिण्यासाठी. तर कलर किती छान छान दिसतोय असा. गाजर आणि बीटरूट दोन्ही मिक्स, थोडं आलं टाकायचं.